लोकशाही वाचवण्यासाठी गेली 3 दिवसापासून फुलेवाडा येथे बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलन करत आहे। या आंदोलनासाठी महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते येऊन भेट देत आहेत। सध्या काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनीही आज येऊन भेट दिलेली आहे। आज सध्या आपल्यासोबत ते आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूयात। नक्की या भेटीमध्ये काय चर्चा झाली? नाही, हे बाबा उपोषणला बसलेत महात्मा फुले वाड्यामध्ये, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या साक्षीने, आणि लोकशाही वाचली पाहिजे हे वारंवार आज आपण बघतोय की गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीला घातक वातावरण निर्माण आणि हुकुमशाही धपटशाही जे चाललेलं ह्याला विरोध म्हणून बाबा बसलेले आहेत। आणि आपण बघत आलेलो की समोरचा विरोधक कसा नमरून करायचा, तर वैयक्तिक हल्ले करायचे, ते शारीरिक करायचे, आणि त्याच्या परिवार हल्ले करून त्याला आपल्या बाजूने कसं वाढायचं हे आपण बघितलं आहे। आणि विचार हे आता हे बाजूला ठेवून हुकुमशाहीच्या दिशेने चाललेल्या राजकारणाला आता लोक कंटाळलेत। आज जो विषारी प्रचार केला जातो, जातीवादी प्रचार केला जातो, आणि हा सगळा आपण बघितलं तर ह्या वैभवशाली देशाची लोकशाही संपायची का काय अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली। आज बाबा या ठिकाणी उपोषणला बसलेत, आणि उपोषण आता फक्त काय पुण्यापुरतं राहिलं ना की देशामध्ये घरोघरी पोचलेलं आहे। आणि याच्यामध्ये लोकशाही ही सरळ पद्धतीने आणि ते देशाचं संविधान आहे त्याच्या पद्धतीने चालली पाहिजे। त्यासाठी आता जनता रस्त्यावरच येईल, आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहण्याकरता बाबांनी जे उपोषण केलं त्याला आम्ही पाठिंबा द्यायला आलो। मी ना अनेक सगळे आता पक्ष देतील, कारण ज्याची मनात खतखत आहे तो येऊ बी शकत नाही आतमध्ये, किंवा भीतीने येऊ शकणार नाही, पण जे घाबरणार नाही ते इथं येऊन भेटतील, पण लोकशाही टिकली पाहिजे। कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये आपण विजयी होणार असा आपला प्रचंड आत्मविश्वास होता। नक्की विजयाचं गणित समीकरण कुठं चुकलं आणि त्याच्या म्हणजे कुठं तुम्ही कमी पडलात? नाही, सगळ्यांमध्ये बघा आपण बघितलं असेल तर ह्या निवडणुका ज्या पद्धतीने हायजॅक केल्या जातात त्या आपण बघितल्यात। निवडणूक आयोगाने 26 तारखेला सांगितलं होतं की मंत्रिमंडळ बनवा, नाहीतर आम्ही तुम्हाला राष्ट्रपती राजवट करू। आज अजून झाली नाही, म्हणजे याचा अर्थ की निवडणूक आयोग हे सगळं केंद्रीय यंत्रणा ह्या सगळ्या त्यांच्या वजाखाली वाकलेल्या आहेत। आणि हेच पहिलं माझा प्रश्न की 26 तारखेला होणारं मंत्रिमंडळ अजून का होत नाही? म्हणजे तुम्ही करताय ते लोकशाहीला बाजूने करता का, तर हुकुमशाहीच्या बाजूने होते। आणि निवडणूक आयोग बी आज का बोलत नाही? तर निवडणूक आयोगाने बोललं पाहिजे। म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या निवडणुका हायजॅक ज्या पद्धतीने करतात ती पद्धतच चुकीची आहे आणि लोकशाहीला घातक आहे। महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस पक्षामध्ये कुठेतरी अंतर्गत धुसफूस होती, याचा परिणाम कुठेतरी निकालावरती झाला असं तुम्हाला वाटतंय का? नाही, असं काय नाही। लोकशाहीमध्ये हरल्यानंतर लय कारणं असतात आणि जिंकल्यानंतर कारणं नसतात। हरल्यानंतर ही जी कारणं असतात ह्याला काय अर्थ नाही राहत, पण आपण आता परत एकजुटीने एकत्र येऊन काम करून परत आपण मोठ्या उमदेने लढू। परत एकदा एका जुटीने एकत्रित येऊन आम्ही लढू अशी भावना या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।